गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींचा अभाव, बार्शी टाकळीतील जिल्हा परिषद शाळांचा कारभार रामभरोसे. बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी होत नसल्याचा आरोप पालक, ग्रामस्थ आणि काही शिक्षकांकडून करण्यात येतोय. यामुळे अनेक शाळांमधील प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी बार्शी टाकळी इथं गट शिक्षण अधिकारी म्हणून पागृत यांनी पदभार स्वीकारला. मात्र तालुक्यातील काणेरी, सरब, धाबा, महान आदी सर्कलमधील अनेक जिल्हा परिषद शाळांना त्यांनी अद्याप प्रत्यक्ष भेट दिलेली नसल्याचा आरोप होतोय. परिणामी शाळांमधील विविध अडचणी, शिक्षकांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा तसेच शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेतला जात नसल्याचं बोललं जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आज बैठक आहे, अधिकृत कामासाठी अकोलेला जायचं आहे अशा कारणांमुळे शाळा भेटी वारंवार पुढे ढकलल्या जातात. यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शाळांमधील सुविधा तपासणे, तक्रारींचं निराकरण करणे आणि गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक सूचना देणे ही गट शिक्षण अधिकाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जातोय. तालुक्यातील काही शाळांबाबत विविध प्रकारच्या तक्रारी समोर येत असतानाही संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न होत नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शाळांच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी यंत्रणा नेमकी किती सक्रिय आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शिक्षण विभागाने शाळांमध्ये नियमित भेटी, शैक्षणिक गुणवत्तेचं परीक्षण, विद्यार्थ्यांशी संवाद, शिक्षकांना मार्गदर्शन आणि प्रलंबित तक्रारींचे वेळेत निराकरण यावर विशेष भर देणं अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप होत असल्यानं पालकांमध्ये नाराजीचं वातावरण दिसतंय. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज, अकोला.